काळामधची गरज असणारा हा ट्रॅक्टर शेतकऱ्याला शेती करायची म्हणलं तर आता ट्रॅक्टर घ्यावा लागतो आणि ट्रॅक्टर जर घ्यायचं म्हणलं तर ट्रॅक्टरच्या किमती मार्केटला खूप आहेत आणि ट्रॅक्टरचा जर विचार केला तर पहिलं आठवतं की आपल्याला लोन काढायचं आणि मग ट्रॅक्टर घ्यायचा असं एक शेतकऱ्याला आठवतं. तर मित्रांनो, आज आपल्याकडे शेतकरी आलेत. एक आपण ट्रॅक्टर असा घेऊन आलोय मार्केटला की ह्याला लोनही काढायची गरज पडत नाही आणि एकदम खिशाला परवडेल असा आणि स्वस्तात स्वस्त, शिवाय आपल्या ट्रॅक्टर बरोबर काय काय अवजारही आपण काय गिफ्ट देतोय. आणि आज तसेच आपले व्हिडिओ बघून शेतकरी आलेत. कुठून आलेत त्यांचं नाव पहिल्यांदा जाणून घेऊया आणि आपल्याकडे त्यांनी काय काय खरेदी केलं आणि त्यांना काय काय गिफ्ट मिळाले वस्तू हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण त्यांचं नाव जाणून घेऊया. सांगा तुमचं, सांगा की. मी बाळासाहेब राजाराम टेकाळे, कळंब तालुका कळंब, धाराशिव जिल्हा. या ठिकाणाहून यूट्यूबवरून आपलं ट्रॅक्टरविषयी जे काही काम करते ते छोट्यामध्ये कमी अंतराच्या सरीमध्ये ते काम यूट्यूबवर पाहिलं. नंतर प्रत्यक्षात जे पाहिजे होतं ते आमचे कनेरवाडी या ठिकाणी तुमचा जे ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणचं त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला आणि त्या अनुभवावरून तुमच्यापर्यंत इथपर्यंत आलो. आणि एक इथं आल्यानंतर ट्रॅक्टर तर सुंदर आहेच, पण त्याच्यापेक्षा ट्रॅक्टरचे जे शोरूमचे मालक आहेत त्यांची जी सांगण्याची कला किंवा त्यांचं जे सांगण्याचं व्यवस्थितपणा याच्यामधून आपण फार समाधानी आहेत. ते शेतकऱ्यांना ज्यावेळेस आम्ही विचारलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खूप ट्रॅक्टर छान आहे, मी साधारणतः दिपावळीच्या आसपास काहीतरी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं मला. आणि त्याच्यामध्ये मी आता सध्या काम करत आहे आणि वर्किंग चांगल्या पद्धतीनं करत आहे. आणि त्याच्यामध्ये आता त्याने म्हणले माझी तेवढी परिस्थिती असताना मी त्याला एक जुगाड तयार केलं. म्हणले एक जुगाड काय तयार केलं तर कोळपणी आपले घरचेच कोळपे त्याला पाठीमागं अडकवले 3 कोळपे आणि त्यानं मी यावर्षी कोळपणी पण केली म्हणले 20 इंचीमध्ये आणि चांगल्या प्रकारे झाली म्हणले. म्हणजे आणि त्यांनी तुम्ही सांगितल्यापेक्षा त्यांचा शेतकऱ्याचा अनुभव त्यांनी सांगितला. आणि बाकी म्हणले दुसरं ऊसामधील जेवढे काही काम आहेत तेवढे चांगल्या प्रकारे करताय म्हणले. आता मी आतापर्यंत घरचं करत होतो, ज्यावेळेस मी न्यालाय त्यावेळेस मला बाहेरची पण ऑफर आल्यात म्हणले तशा, आणि आता मी बाहेरची कामं करणार चालू करायला लागलो म्हणले. आणि वेगळं एक जुगाड पण त्यांनी तयार केलं. हो, म्हणजे असं शेतकऱ्यांकडून आपल्याला शिकायला मिळतं, शेतकऱ्याकडून शिकायला मिळते. आणि जे शेतकऱ्यांना अनुभव तुम्ही जे सांगितलं त्याच्यापेक्षा शेतकऱ्याने वेगळं नाही, तुमच्यापेक्षा चांगलं सांगितलं. कारण का तो प्रत्यक्षात अनुभवातला माणूस आहे आणि अनुभवातून सांगून त्यांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तुमच्यापेक्षा आम्हाला त्यांचं म्हणजे छान वाटलं, विश्वास वाटला की काय हरकत नाही. आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ज्यावेळेस दुकानी आलोत त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं तेच त्यांनीही सांगितलं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष कृतीमधून सांगितलं आणि तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे जिथं तुमच्यापाशी समोर कंपनीतून तुमच्यापाशी जी आलेली वस्तू त्या वस्तूची तुम्ही माहिती सांगितली, पण ती माहिती ॲक्च्युअली प्रत्यक्षात कृतीमध्ये आजच्या चांगल्या प्रकारे उतरली. मला हे सांगायचे फक्त. एक थोडेसे मनामध्ये संभ्रम होते ते इथं आल्यावर पूर्णच दूर झाले. आणि एक मी नेहमी सांगतो की ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी पहिल्यांदा आधी चौकशी करा, कसा चालतोय काय चालतोय, त्यानंतरच मी घ्या असं सगळ्यांना सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून. आणि वास्तविक पाहता दुसरी एक गोष्ट अशी की तुमची खात्री करण्यापेक्षा तुम्ही इथं आम्ही आल्यानंतर आम्ही म्हटलं की आमच्या परिसरामध्ये कुठे तुम्ही ट्रॅक्टर दिलेला आहे का, तर तुम्ही पटकन आमच्या समजा योगायोग समजातो की कनेरवाडी ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग तुम्ही कसं आहे काय तर तुम्ही म्हणला तर तुम्ही त्यांनाच विचारा. मग त्यावेळेस आम्हाला त्याला फोन करायची सुद्धा आवश्यकता वाटली नाही. कारण का ज्या माणसाची वस्तू चांगली त्या वस्तू चांगली असल्यानंतर त्यांना विचारा कशाला म्हणतात. ते तुमची वस्तू चांगली नसते तर तुम्ही मला असतं त्या परिसरात आम्ही आणखीन दिलेला नाही, मग आता नंतर सांगू तुम्हाला, अगर ही कला डेमो ती कला डेमो आम्ही कळमचे सांगितले की तुम्ही सांगणार सांगवल्याचे. पण तुमची वास्तविक आता वस्तूच चांगली असल्यामुळं तुम्ही तुमचं 24 कॅरेट सोनं असल्यामुळं तुम्ही 24 कॅरेटच्याच हिशोबानं सगळं सांगितलं की काही हरकत नाही व तुम्हाला इथे पत्ता देतो, तुम्ही त्यांना विचारा, त्यांचा अनुभव चांगला वाटला तर तुम्ही पुढचे पाऊल उचला.
पण तुम्ही पण तेच सांगितलं आणि शेतकऱ्यांनी पण त्यांचा अनुभव व्यवस्थित सांगितला. त्यामुळे तुम्हाला आम्ही आज फायनल केलं. आज तुम्ही फायनल करून आज बुकिंग आजच बुकिंग केलं. आम्ही वास्तविक पाहता खरं पाहिलं तर मग नुसतं पाहण्यासाठी आलो होतो. अच्छा अच्छा निका पाहण्यासाठी आला नुसतं पाहण्यासाठी आलो होतो. आणि आज तुम्ही किती अमाऊंट भरून चाललाय? 1 लाख रुपये भरून 1 चाललो. लाख रुपये भरून. बघा मित्रांनो, खास बघण्यासाठी आले होते. आज 1 लाख रुपये ऍडव्हान्स भरून हे चाललेत आणि ह्यांनी बुकिंग केला. आणि बुकिंग केला नाही तर आता ट्रॅक्टर किती तारखेला नेणार तुम्ही? 29 तारखेला. म्हणजे पाडव्यालाच मागणी होते, पण पाडव्याच्या 1 दिवस अगोदर, कारण पाडव्याला आपल्याला खूपच मागणी आहे. सगळ्याची डिलिव्हरी आपण देऊ शकत नाही, म्हणून आपण तुम्हाला रिक्वेस्ट केली की 29 तारखेला न्या. ओके. तर सर धन्यवाद. आणि तुमचंही एवढ्या लांबून आल्याबद्दल नवक्रांती ॲग्रोतर्फे स्वागत. धन्यवाद.